नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये पीएफ अमाउंट आपल्या अकाउंटमधून विड्रॉल कशी करायची किंवा पीएफ अमाउंट कशा प्रकारे क्लेम करायचे याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। तसेच या व्हिडिओमध्ये तुमचा जे पीएफ अकाउंट असेल त्याला हँडल कशा प्रकारे करायचं किंवा यूज कशा प्रकारे करायचं, यामध्ये केवायसी कोणत्या ऑप्शनमधून तुम्ही केवायसी करू शकता, तसेच ई नॉमिनी जर जोडायचं असेल तर नॉमिनी कुठून जोडू शकता, आणि जर पासवर्ड चेंज करायचा असेल तर पासवर्ड कुठून चेंज करू शकता, असे छोटे मोठे जे गोष्टी आहेत तुम्ही घर बसल्या पीएफ अकाउंट जे लॉग इन करून तुम्ही इझिली जे चेक करू शकता किंवा बदलू शकता, तुम्ही अपडेट करू शकता। त्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ जे संपूर्ण शेवटपर्यंत बघायचे आणि पीएफ अकाउंट क्लेम कशा प्रकारे करायचे, तसेच पीएफ अकाउंट कशा प्रकारे हँडल करायचे याची आपण संपूर्ण माहिती घेऊया। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। पीएफ अकाउंट बॅलन्स जे असतील विड्रॉल कशी करायचे याची आपण संपूर्ण माहिती घेऊया। सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला पीएफ लॉगिन सर्च करून घ्यायचे। पीएफ लॉगिन सर्च केल्यानंतर या ठिकाणी मेंबर होमचा जे या ठिकाणी पहिला ऑप्शन दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जे लॉगिनचा पेज असेल या ठिकाणी रिडायरेक्ट होईल। यामध्ये तुम्हाला यूएन नंबर पासवर्ड टाकून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे। जर तुम्ही पासवर्ड विसरले असाल तर या ठिकाणी फॉरगेट पासवर्डचा यूज करून तुम्ही पासवर्ड पुन्हा सेट करू शकता, अन्यथा या ठिकाणी यूएन नंबर आणि पासवर्ड कॅप्चा टाकून साइन इन या पर्यायावरती क्लिक करू शकता। यामध्ये आपण सर्वप्रथम यूएन नंबर टाकून घ्यायचे। यामध्ये यूएन नंबर टाकल्यानंतर पासवर्डच्या ऑप्शनमध्ये पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। जे तुम्ही पासवर्ड सेट केला तेच पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर जे कॅप्चा इमेजमध्ये दाखवते तेच कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला साइन इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला लेटर करून घ्यायचं आहे। यामध्ये पीएफ क्लेम करण्यासाठी किंवा पीएफ विड्रॉल करण्यासाठी तुमच्या पीएफला टोटल अवेलेबल बॅलन्स किती आहेत विड्रॉल करण्यासाठी किंवा क्लेम करण्यासाठी हे तुम्हाला चेक करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला व्ह्यूज वरती जायचं आहे। व्ह्यू मध्ये गेल्यानंतर तुम्हाला पासबुक या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पासबुक या पर्यायावरती क्लिक करून जे न्यू टॅब ओपन होईल यामध्ये तुम्हाला यूएन नंबर आणि पासवर्ड कॅप्चा टाकून तुम्हाला साइन इन करून घ्यायचंय। यूएन नंबर आणि पासवर्ड जे असेल सेम असेल जे तुम्ही अगोदर टाकला साइन इन करण्यासाठी, सेम ते डिटेल्स तुम्हाला पुन्हा या ठिकाणी टाकून घ्यायचंय आणि कॅप्चा टाकून साइन इन यावरती क्लिक करायचंय। कॅप्चा टाकल्यानंतर साइन इन या पर्यायावरती क्लिक करायचंय। जसं आपण साइन इन या पर्यायावरती क्लिक कराल या ठिकाणी जे तुमचा पीएफचा पासबुक असेल अशा प्रकारे तुमच्या समोर ओपन होईल। यामध्ये टोटल अवेलेबल बॅलन्स किती आहेत आणि एम्प्लॉय शेअर्स आणि एम्प्लॉयर शेअर्स किती आहेत या ठिकाणी तुमचे जे अशा प्रकारे दाखवल। यामध्ये करंट इस्टॅब्लिशमेंट डिटेल्स म्हणजे तुम्ही कोणत्या ठिकाणी नेमके आता काम करता प्रेझेंट मध्ये, या ठिकाणी तुम्हाला जॉईनिंग डेट त्याचे सगळे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दाखवले जातील। यामध्ये जर मेंबर वाईज जर तुम्हाला बॅलन्स चेक करायचं असेल तर या ठिकाणी या ऑप्शनचा यूज करून तुम्ही या ठिकाणी कोणत्या मेंबर आयडीला किती किंवा कोणत्या याच्यामध्ये पैसे जास्त असतील किंवा ते क्लेम कोणत्या याच्यातले करायचे आहेत तर या ठिकाणी तुम्ही इझिली तुमचे बॅलन्स जे आहेत पीएफ अकाउंट जे चेक करू शकता। यामध्ये पासबुक, क्लेम, सर्व्हिस हिस्ट्री तुम्ही कुठे कुठे काम करता या ठिकाणी चेक करू शकता आणि कॅल्क्युलेटर मध्ये तुम्ही पीएफ कॅल्क्युलेटर करू शकता आणि पेन्शन पण कॅल्क्युलेट करू शकता। यामध्ये तुम्ही टोटल बॅलन्स चेक केल्यानंतर विड्रॉल साठी टोटल बॅलन्स किती आहेत किंवा क्लेम साठी टोटल बॅलन्स किती आहेत, कोणत्या मेंबर आयडी मध्ये आहेत हे तुम्हाला नोट करून घ्यायचंय। त्यानंतर तुम्हाला रिपीट जे तुम्ही पहिले लॉग इन केला होता त्या ठिकाणी तुम्हाला यायचंय। यामध्ये आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिस यावरती क्लिक करून क्लेम फॉर्म यावरती क्लिक करायचंय। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं जे क्लेमचा या ठिकाणी प्रोसेस जे स्टार्ट होते। तर यामध्ये तुम्ही जे बँक अकाउंट नंबर पहिले केवायसी करताना दिलात तेच बँक अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्हाला रिपीट टाकायचं आहे आणि व्हेरीफाय करून घ्यायचंय। जे बँक तुम्ही पहिले केवायसीच्या टाइमला दिलात तेच बँक अकाउंट नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून व्हेरीफाय करून घ्यायचंय आणि या ठिकाणी यस करायचंय।
यामध्ये जे व्हेरीफाईडचा एक सिम्बॉल येईल, यामध्ये तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि सगळे डिटेल्स चेक केल्यानंतर प्रोसीड टू ऑनलाईन क्लाइम यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आय वॉन्ट टू अप्लाय फॉर ॲडव्हान्स असेल तर ॲडव्हान्स जे तुमचं जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. यामध्ये कोणत्या सर्व्हिस म्हणजे कोणत्या मेंबर आय डी मधून तुम्ही पैसे विड्रॉ करणार आहात किंवा क्लाइम करणार आहात हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही आत्ताच चेक केलात कोणत्या मेंबर आय डी मध्ये पैसे असतील किंवा क्लाइम करायचे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कोणत्या रिझनसाठी तुम्हाला पैसे हवे आहेत किंवा क्लाइम करायचे आहे हे तुम्हाला रिझन सिलेक्ट करायचं आहे. जे असेल ते तुम्हाला रिझन सिलेक्ट करायचं आहे. रिझन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी टोटल किती बॅलन्स तुम्हाला रिक्वायर्ड आहे किंवा आवश्यक आहे हे तुम्हाला खाली टाकून घ्यायचं आहे. अमाऊंट ऑफ ॲडव्हान्स रिक्वायर्ड, टोटल बॅलन्स किती हवं आहे हे तुम्हाला, क्लाइम किती करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी अमाऊंट टाकून घ्यायचं आहे. तुमच्या PF ला जेवढे बॅलन्स असतील त्यापेक्षा थोडी कमी टाकावे. त्यानंतर एम्प्लॉय ॲड्रेस, तुमचा जे ॲड्रेस असेल या ठिकाणी पूर्ण ॲड्रेस तुमच्या आधार कार्डवर जे असेल तेच ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर स्ट्रीटमध्ये जे ॲड्रेस असेल या ठिकाणी कम्प्लिटली स्टेट, डिस्ट्रिक्ट, सिटी जे असतील या ठिकाणी कम्प्लीट डिटेल्स जे तुम्हाला भरून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला पासबुक जे या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. आधार कार्डवरील जे ॲड्रेस असेल ते ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायचं आहे. भरल्यानंतर तुम्हाला चेकबुक किंवा पासबुक जे तुम्हाला अपलोड करायचं आहे. चेकबुक किंवा पासबुक जे असेल 100 KB ते 500 KB मध्ये असावा आणि क्लिअर जे त्यामध्ये टोटल बँक अकाउंट डिटेल्स असेल किंवा तुमचे नाव असेल किंवा ॲड्रेस असेल सगळे डिटेल्स या ठिकाणी दिसले पाहिजेत. अन्यथा तुमचा जे ऑनलाईन क्लाइम आहे ते रिजेक्ट केला जाऊ शकतो. त्या ठिकाणी अपलोड करताना या ठिकाणी क्लिअर पासबुक किंवा चेकबुक जे अपलोड करायचे आहेत तर या ठिकाणी फाईलवरती क्लिक करून तुम्हाला जे तुम्ही JPG फाईल जे की तुम्ही स्कॅन केलात किंवा फोटो असेल पासबुकचा किंवा चेकबुकचा या ठिकाणी अपलोड करायचं आहे. जर तुम्हाला बघायचे असतील तर व्ह्यू वरती क्लिक करून अशा प्रकारे तुमचा जे चेकबुक क्लिअर या ठिकाणी दिसावा. त्यानंतर या ठिकाणी कट करून घ्यायचंय. यामध्ये आय हेअर बी कन्सेंट यावरती क्लिक करायचंय आणि गेट आधार OTP यावरती क्लिक करायचंय. यामध्ये तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलला जे असेल रजिस्टर्ड मोबाईलला 6 डिजिटचा जे OTP पाठवला गेला आहे तर ते OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचंय आणि व्हॅलिडेट OTP आणि सबमिट क्लाइम फॉर्म यावरती क्लिक करायचंय. जर तुम्हाला OTP नाही आला तर या ठिकाणी रिसेंट OTPचा जे ऑप्शन दिला आहे रिसेंट OTP यावरती क्लिक करून तुम्ही पासवर्ड तुमच्या मोबाईलवर प्राप्त करू शकता. OTP टाकून व्हॅलिडेट OTP आणि सबमिट जे फॉर्म या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी आपल्या मोबाईलला जे OTP आले आहेत तर या ठिकाणी 6 डिजिटचा जे OTP असेल या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय. OTP आल्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेट OTP यावरती क्लिक करायचंय. जसा पण तुम्ही क्लिक कराल ऑनलाईन क्लाइम रिक्वेस्ट इज सबमिटेड ॲट पोर्टल अशा प्रकारचं तुमच्या समोर लोडिंग पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला थोडी वेळ वेट करायचंय. यामध्ये क्लिक हेअरचा जे ऑप्शन दिलाय यावरती क्लिक करून तुम्ही जे फॉर्म भरलात त्या ठिकाणी तुम्हाला चेक करू शकता. यामध्ये कोणते डिटेल्स तुम्ही भरलात आणि कोणते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलात या ठिकाणी पाहून तुम्ही या सेव्ह फाईलवरती किंवा डाउनलोड करून सेव्ह करू शकता. यामध्ये जर तुमचा फॉर्म तुमचे जे क्लेम आहे त्याचं स्टेटस चेक करायचं असेल किंवा त्याचे स्टेटस पाहायचे असतील तर तुम्हाला होम पेजवरती यायचंय. होम पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये जायचंय आणि यामध्ये ट्रॅक क्लाइम स्टेटस जे आहे यावरती क्लिक करून तुमचा जे PFचा तुम्ही जे क्लाइम केलात किंवा विड्रॉवलसाठी जे प्रोसेस केलात आतापर्यंत
त्याचे स्टेटस जे तुम्ही या ठिकाणी 2 दिवसानंतर किंवा 8 दिवसानंतर जे याची स्टेटस तुम्ही चेक करू शकता। यामध्ये करंट स्टेटसमध्ये ऑनलाईन क्लाइम सबमिटेड ॲट पोर्टल अशा प्रकारचं ओपन होते। कोणत्या स्टेजला आहे तुम्ही या ठिकाणी ऑटोमॅटिकली जे लॉग इन करून स्टेटस या ठिकाणी चेक करू शकता। जर PDF डाउनलोड करायचे असेल तर या ठिकाणी व्ह्यू PDF यावरती क्लिक करून डाउनलोड करू शकता। यामध्ये अशा प्रकारे तुम्ही PF जे ऑनलाईन घर बसल्या क्लाइमसाठी किंवा विड्रॉवलसाठी प्रोसेस करू शकता। यामध्ये क्लाइम वरती क्लिक करून पासबुकच्या याच्यामध्ये क्लाइम वरती क्लिक करून टोटल किती सेटल झालेत आणि किती रिजेक्ट झालेत हे तुम्ही इझिली जे या ग्राफ मधून चेक करू शकता। अशी एक नवीन अपडेट आहे या ठिकाणी। यामध्ये PFचा जे PF अकाउंट जे तुम्ही या 4 ऑप्शनचा यूज करून जे PF अकाउंट यूज करू शकता। यामध्ये कोणतीही अडचण येत असेल तर मला कमेंट करून सांगू शकता किंवा विचारू शकता। यामध्ये व्ह्यूज वरती जाऊन तुम्ही व्ह्यू या ऑप्शनचा यूज करून तुम्ही प्रोफाइल, पासबुक, या ठिकाणी सर्व्हिस हिस्ट्री, UN कार्ड, प्रोफाइल मध्ये तुमचे डिटेल्स जसे की तुमचा UN नंबर, तुमचे नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर अशा प्रकारचे डिटेल्स असतील। सर्व्हिस हिस्ट्री मध्ये तुम्ही कुठे कुठे काम केलात त्याची हिस्ट्री दाखवेल। UN कार्ड तुम्हाला जे कार्ड टाइप मध्ये दाखवेल आणि यामध्ये पासबुक तुम्ही आता जसे तुम्हाला बॅलन्स चेक करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी पासबुक मध्ये जे टोटल हिस्ट्री जे बॅलन्स चेक करू शकता। टोटल किती बॅलन्स आहेत जसं आपण आता चेक केलो सेम त्याच पद्धतीने तुम्ही पासबुकचा जे ऑप्शन यूज करू शकता। यामध्ये मॅनेज मध्ये बेसिक डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये बेसिक डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स मध्ये तुमचे नाव, UN नंबर, डेट ऑफ बर्थ किंवा ॲड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स ज्याने की मोबाईल नंबर, ईमेल ID अशा प्रकारचे या ठिकाणी तुम्हाला दाखवेल। तुम्ही या ठिकाणी अपडेट पण करू शकता। आणि KYC मध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक जे तुम्ही या ठिकाणी अपडेट करू शकता। त्यानंतर ई नॉमिनी जे या ठिकाणी जर नॉमिनी जोडायचे असतील तर या ठिकाणी ई नॉमिनी या ऑप्शनचा यूज करून तुम्ही नॉमिनी जोडू शकता आणि किती पर्सेंटेज नॉमिनी हवाय, किती पर्सेंटेज साठी क्लेम करू शकतात हे तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता। या ई नॉमिनीचं जे तुम्ही नॉमिनी या ठिकाणी सहजरित्या जोडू शकता ऑनलाईन पद्धतीने। त्यानंतर जे अकाउंट असेल अकाउंट या ऑप्शनचा यूज करून तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता। यामध्ये एकच ऑप्शन आहे जे की तुम्ही पासवर्ड चेंज करू शकता। आणि या ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये तुम्ही या ठिकाणी क्लाइम करू शकता। जे सर्वप्रथम आपण आता केलो सेम त्याच पद्धतीने क्लाइम करू शकता। आणि या ठिकाणी सेकंड ऑप्शन जे आहेत 1 मेंबर ऑफ PF अकाउंट ट्रान्सफर या ठिकाणी तुम्ही जे अकाउंट ट्रान्सफर करू शकता। आणि त्यानंतर ट्रॅक क्लाइम स्टेटस यामध्ये तुम्ही जे क्लाइम केलात त्याचे स्टेटस तुम्ही सहजरित्या चेक करू शकता। अशा प्रकारे तुमचा जे PF अकाउंट असेल तर या ठिकाणी या 4 ऑप्शनचा यूज करून तुम्ही सहजरित्या हँडल करू शकता। अशा प्रकारे तुम्ही PF साठी क्लाइम करू शकता किंवा विड्रॉवल साठी टाकू शकता। आय होप की तुम्हाला PF विड्रॉवल कसं करायचंय किंवा क्लाइम कसं करायचंय हे तुम्हाला समजलं असेल। जर काही अडचण येत असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता। धन्यवाद।